गाइस, देखो ना देखो ना देखो ना क्या है ये, देखो ना गाइस. सो गाइज, वेलकम बॅक टू अवर चॅनल प्रीती जेनिक्स. आणि मी आहे तुमची प्रीती. सो आज आहे मंडे आणि सगळ्यांसाठीच मंडे म्हणजे खूप जड पण असलेला दिवस आहे, कारण की काल संडेचा सुट्टी सगळ्यांनी एन्जॉय केली असते. आणि मला पण स्कूल टाईमपासून म्हणजे लहान असल्यापासूनच मंडे म्हणजे सो भीतीच वाटायची. बट आता म्हणजे आत्तापर्यंत पण मला संडे म्हटलं की पहिला कशाला संडे. सो आता मी करत आहे ब्रेकफास्ट. ओके, आज मम्माने केलं आहे उडीद वडा आणि ही शेंगदाण्याची चटणी आहे. तसं मी आज ह्या पूर्ण वीकमध्ये फ्री आहे बिकॉज इट्स क्रिसमस टाईम. त्यामुळे आज माझं थोडंसं घरातली कामं काय आहेत, बाहेरची थोडीशी कामं आहेत आणि खाणं तर येणारच आहे. सो आजचा मंडे माझा कसा जातो आहे ते आपण बघूयात. लास्टपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका. सो बघूया कसं झालं आहे उडीद वडा. तुम्ही काय आज नाश्त्यामध्ये बनवणार आहेत मला कमेंट करून नक्की सांगा. खूप दिवस झाले व्हिडिओ नाही बनवला बिकॉज मी एक सॉंगच्या शूटिंगमध्ये खूप बिझी होते. मी आता परवा अपलोड केलं आहे, म्हणजे न्यू क्रिसमस सॉन्ग आहे ते. आणि त्याचं शूटिंग मी वेगळ्या लोकेशनमध्ये जाऊन शूट केलं. मेहनत भरपूर झाली आहे, त्यामुळे मला व्हिडिओ करायला वेळच नाही मिळाला. सो आत्ता थोडंसं फ्री आहे, तर म्हटलं व्लॉगिंग परत चालू करू. आणि या टायमाला आमचं क्रिसमस नाही आहे बिकॉज माझे जे मोठे चुलते आहेत ते 10th ऑफ डिसेंबरला एक्सपायर झाले. त्यामुळे यावर्षी आम्ही क्रिसमस सेलिब्रेट नाही करणार आहे. पण क्रिसमस टाईम खूप वेगळा असतो, म्हणजे नवीनच काहीतरी आनंद ऊर्जा मिळत असते. माझं जे नवीन क्रिसमस सॉन्ग आहे त्याची तुम्ही जर बघितलं नसेल त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते, बघा. कारण खूप छान. ॲक्च्युली काय झालं, माझे जे कोरिओग्राफर आहेत मिस्टर तेजस डेरे सर, त्यांनी पर्सनली मला कॉल करून सांगितलं की प्रीती खूप सुपर्ब झाला व्हिडिओ. आणि त्यांना इतका आनंद झाला, म्हणजे त्यांचं जे मला बोलले ना की बाबा ॲप्रिशिएट केलं, ते ऐकून मलाच एवढं भरून आलं की बाबा काहीतरी मेहनतीला आपल्याला फळ मिळाले. प्लस माझ्या दीदीला तर इतका आवडला. तिनं ते जे लिरिक्स आहे ते 5 वर्षापूर्वी लिहून ठेवलं होते, पण असं चान्सच भेटला नव्हता की ते असं शूट करावं. सो आता आम्ही दोघींनी पण मनात आणलं की क्रिसमसच्या आधी हे मस्तपैकी रेकॉर्ड करून हे व्यवस्थित शूट करायचं. सो ते खूप छान झाला आहे व्हिडिओ, तुम्ही नक्की बघा जर बघितला नसाल तर. हे बघा किती भांडी पडलेत. ही फक्त सकाळच्या ब्रेकफास्टची आहेत. आता ही मी पटापटा घासणार आहे. सो गाईज, आता माझ्या हातात आहे खूप छान प्रोडक्ट ज्याचं नाव आहे इन्स्टंट इलेक्ट्रिक हीटिंग वॉटर फॉसेट. आणि हे आपल्याला फायद्याचं ठरणार आहे कधी थंडीच्या दिवसात आपण ज्यावेळी भांडी घासतो आणि आपल्याला ते थंड पाण्यात हात घालायला नको वाटतं, त्यावेळी हे उपयुक्त होणार आहे. बिकॉज हे आहे इलेक्ट्रिक मशीन ज्याच्यामुळे आपण फक्त एक स्विच ऑन करून ह्याच्यातून गरम पाणी आणू शकतो भांडी घासायला. सो गाईज, हे आहे माझं फेवरेट फेसवॉश, जॉयचं उपटन D10 फेसवॉश, जे मी 2 वर्षापासून यूज करते. आणि याच्यामध्ये टर्मरिक आहे, आणि सॅफ्रॉन आणि सँडल आहे. सो त्याच्यामुळे D10 तर होतं आपलं फेस,
प्लस डलनेस असतो तो पूर्ण जातो आणि स्किन खूप ब्राईट होते. सो माझं तर हे फेवरेट आहे आणि हे मला डीमार्टमध्ये मिळतं आहे. आमच्या घरापासून जवळच आहे डीमार्ट. सो गाईज आता मी बनवणार आहे चिकन पॉपकॉर्न. त्यासाठी मी चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं ऑलरेडी आणि ह्याच्यामध्ये मी अंडं पण घातलं आहे. सो आता माझ्याकडे आहेत पोटॅटो चिप्स, ते मी त्याचा चुरा करून मग सो गाईज हे बघा चिकन पॉपकॉर्न रेडी झालेत आणि बघा टेस्ट कशी आहे. सो गाईज आता थोडासा टाईम मिळाला आणि मी आता घेतलंय शेरलॉक होमच्या रहस्यकथा बुक वाचायला. आता मी फर्स्ट टाईम वाचलं. ह्याच्या आधी मी पु ल देशपांडेंचं व्यक्तिवल्ली झालं, बटाट्याची चाळ झाली वाचून, उलटसुलट झालं आहे आणि वि स खांडेकरांचं ययाती पण वाचलं मी आणि इकिगाई. ते मी इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेजमध्ये वाचले. सो ते शेरलॉक होमच्या रहस्यकथा वाचते. आणि बुक्स नसतील तर माझ्याकडे ना मराठीमध्ये एक प्रतिलिपी म्हणून ॲप आहे, त्याच्यामध्ये पण मी स्टोरीज वाचते. बेसिक मला हॉरर स्टोरीज भरपूर वाचायला आवडतात, कधी कधी लव्ह स्टोरीज पण वाचते. बट छान वाटते, प्रतिलिपी इज द बेस्ट ॲप आहे मला असं वाटतं. सो आता मी वाचते हे. बघूया ह्याचं कसं आहे, म्हणजे मी आज फर्स्ट टाईम हे घेतले हातामध्ये वाचायला. रहस्यकथा म्हटल्यानंतर तर भारच असणार आहेत. परवा दिवशीची गंमत सांगायची राहिली तुम्हाला आमच्या घरातली. ॲक्च्युली काय झालं तर परवा दिवशी टी व्हीचा सेटअप बॉक्स बिघडला होता. आमच्याकडे टाटा स्कायचा सेटअप बॉक्स आहे आणि सिग्नलच येत नव्हता. मग आम्ही फोन केला टाटा स्कायमध्ये. जो टेक्निशियन होता तो काय बोलला की मला आज भरपूर काम आहे आणि मी उद्या येतो. सो मला जाम टेन्शन आलं. काय माहिती आहे का, टी व्ही चालू असते तोपर्यंत मम्मा, म्हणजे आता सगळ्या लेडीजचं तसंच असतं की त्यांना सिरियल नाही बघायला मिळालं त्यांच्या आवडीचं, मग त्यांचा मूड जातो, मग चिडचिडपणा वाटतो असं तसं. आणि मला ती रिस्क घ्यायची नव्हती, कारण की बघा कुठलंही काही विषय असू दे शेकतो तो घरातल्या लहान मुलावर आणि मी आमच्या घरात लहान आहे. सो सगळा विषय माझ्यावरच शेकणार होता आणि मला वाटत होती भीती. मी आता काय करणार, कारण की आपल्याला त्यातलं तर काही जमत नाही वायरिंग वगैरेचं. मग संडेची वाट बघणं तर मुश्किल होतं, कारण की तोपर्यंत काय 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 ऐकायला भेटलं असतं, आय डोंट नो. मग वायफाय आहे आमच्या घरी. मग मी वायफाय कशासाठी, व्हिडिओ अपलोडिंग किंवा असं त्यासाठी लॅपटॉपसाठी घेतलेलं आहे. मग मला ही रिस्क घ्यायची नव्हती. सो मम्मीला म्हटलं की वायफायवरती जोडून तू सिरियल्स बघ. मग तिनं जोडल्या, त्यानंतर ती शांत झाली. पण मी असा विचार केला की बाबा वायफाय पण नसतं तर काय कंडिशन असते माझ्या घरातली, चिडचिड कोणता विषय निघाला असता. आणि तुमच्या घरात पण असंच होत असेल ना प्रत्येकाच्या घरी की सिरियल्स आवडत्या बघायला नाही मिळालं की चिडचिडपणा होतो. आणि जे काही शिकतं ना ते घरातल्या लहान मुलावरच शिकतं. कोणताही विषय असू दे तो फिरून त्याच्यावरच येतं. हे तुम्ही ॲग्री असाल माझ्या या बोलण्यावरती. सो मग मी सॅक्रिफाईस केलं माझ्या वायफायचं. म्हटलं एक दिवस व्हिडिओ नाही टाकायचा आपण, बट सिरियल्स बघू देत. सो गाईज मी पुन्हा एकदा तुम्हाला रिक्वेस्ट करते की माझं जे न्यू क्रिसमस सॉन्ग आहे ते नक्की एकदा बघा आणि लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, कारण की खूप मेहनत घेतली मी त्यासाठी. ॲक्च्युली एक मला किस्सा सांगायला आवडेल, म्हणजे शूटिंग मी वेगळ्या लोकेशनवरती घेतलं आहे. सो एक ठिकाणी गेलो होतो तो म्हणजे भोसेचा लेक, आणि तिथे आम्ही 2-3 वेळा जाऊन आलो पण शूट व्यवस्थित येत नव्हतं. म्हणजे एकतर फेसवरती खूप असं ब्लॅक येत होतं किंवा असं सीन पूर्ण काळा दिसत होता. मग आम्ही भर उन्हात गेलो होतो 12-12:30च्या वाजता, आणि मग ते रॉकवरती बसून मला ते वायलिन वाजवायचं होतं. सो ज्यावेळी त्यावेळी बसले ना मी, तर पूर्ण सूर्य माझ्या इथे
इथं प्रकाश पडत होता, म्हणजे त्याचं ऊन इथं लागत होतं. मग माझा जो कॅमेरामॅन आहे ऑब्व्हियसली दादा, त्याला असं त्याच्या मनासारखं शूट झाल्याशिवाय तो काय शांत बसत नाही. मग रिटेकवर रिटेक घेतले आणि फायनली त्याच्या मनासारखं शूट झालं. आणि मग गाडीत येऊन बसलो आणि आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर जे बघितलं मी आरशामध्ये, माझ्या ह्या गालाची हालत, असं पूर्ण लाल 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 बुंद झाला होता माझा काय तो गाल माझा पूर्ण लाल झाला होता. थोडं बर्फ वगैरे लावून ते नॉर्मल झालं थोड्या वेळानंतर. बट खूप मेहनत घेतली मी. तुम्ही प्लीज लाईक करा. मी पुन्हा एकदा सांगते, मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक लिहिणारच आहे. प्लीज लाईक करा.